नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे डिटेल पॉलिटेक्निक ऍडमिशन प्रोसेस 2025-26. ते या व्हिडिओमध्ये आपण शेड्यूल डिस्कस करणार आहे. बेसिकली आतापर्यंतचा जो शेड्यूल येत होता तो फायनल मेरिट लिस्ट पर्यंत होता, पण आता याच्या पुढचा पण शेड्यूल आलेला आहे. लाईक कॅप राऊंड 1, 2, 3, 4 इन्स्टिट्यूट राऊंड कसा राहणार आहे. तर प्रत्येक स्टेप आपण व्यवस्थित डिटेलमध्ये समजून घेऊ. तुमचे काही डाऊट्स आणि क्वेरीज आहे प्रत्येक स्टेपवर मला माहिती आहे, ते सुद्धा मी सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. अँड थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करत करत बघू नका. हा एक व्हिडिओ इनफ राहील तुम्हाला पूर्ण ऍडमिशन प्रोसेस व्यवस्थित समजून घेण्यासाठी. आणि जास्तीत आपल्या फ्रेंड सर्कल सोबत सुद्धा शेअर करा. आणि इन केस अजून पण काही डाऊट्स किंवा क्वेरीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता. तर चला मी व्हिडिओला सुरुवात करतो. जर चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण थ्रू आउट द ऍडमिशन प्रोसेस, आफ्टर ऍडमिशन प्रोसेस सुद्धा आम्ही तुम्हाला गायडन्स किंवा मेंटरिंग चालूच ठेवणार आहे. आणि इन केस तुम्हाला जर पर्सनल गायडन्स किंवा मेंटरिंग हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन गुगल फॉर्म फिल करू शकता आणि आमचं पर्सनल गायडन्स किंवा मेंटरिंग घेऊ शकता, जेणेकरून तुमची ऍडमिशन प्रोसेस अजून स्मूथ होईल. तर चला मी आता व्हिडिओला सुरुवात करतो प्रॉपरली स्क्रीन शेअर करून. तर बघा मित्रांनो, फर्स्ट स्टेप जी आहे, जी ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट्स आहे, त्याची डेट लास्ट 26 जून होती. आता ती 13 जून पर्यंत आली. म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ते 20 मे टू द 13 जून पर्यंत तुम्ही करू शकता. त्यानंतर जो फॉर्म किंवा अप्लिकेशन तुम्ही भरलेला आहे त्याला व्हेरीफाय आणि कन्फर्म करण्यासाठी ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी थ्रू तुम्ही करू शकता 13 जून पर्यंत. तर दोन्ही डेट सेम आहे. तुम्हाला इथं स्टार मार्क दिसत असेल तर काही पेरेंट्स आणि स्टुडंटला डाऊट आला असेल की सर अजून पण डेट्स रिवाइज होईल का, तर बघा ऑलरेडी 14 ते 15 दिवस डेट रिवाइज झालेले आहे. तर आपण अजून जास्त अपेक्षा करू नये आणि 30 जूनला लास्ट समजून काम करूया. यानंतर जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची डिस्प्ले होणार आहे ती होणार आहे 2 जुलै 2025 ला. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, तर ही एक तात्पुरती मेरिट लिस्ट असते ज्यामध्ये तुमचा स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर काय, कॅटेगरी लेवल जनरल मेरिट नंबर काय, डिस्ट्रिक्ट मेरिट नंबर काय, असे मेरिट नंबर डिस्प्ले केले जातात. सोबतच तुमची कॅटेगरी, तुमचे मार्क्स, पर्सेंटेज, तुमचं नाव, सगळ्या गोष्टी डिस्प्ले केल्या जातात. तर तुम्हाला त्याला क्रॉस व्हेरीफाय करायचे. तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत आणि जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये डिस्प्ले केलं आहे ते मॅच तर होत आहे. जर मिसमॅच असेल तर तुम्हाला लगेच ग्रीव्हान्स फाईल करायचा आणि ग्रीव्हान्स फाईल करण्यासाठी तुम्हाला जो टाइम देण्यात आलेला आहे तो दिलाय 3 जुलै टू द 5 जुलै पर्यंत. आणि देन मग डिस्प्ले होणार आहे 5th स्टेपला डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट 7 जुलै 2025 ला. तर फायनल मेरिट लिस्ट मध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला विजिबल राहणार. तुमची कॅटेगरी, तुमचे मार्क्स, देन तुमचे मेरिट नंबर्स वगैरे, आणि त्याच्या बेसिसवर पण तुम्हाला अंदाज येतो की कोणतं कॉलेज वगैरे लागू शकतं. देन चालू होईल आपली सगळ्यात महत्वाची प्रोसेस म्हणजे कॅप राऊंड 1. तर त्यामध्ये डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1, म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स अवेलेबल आहे ऍज पर सीट टाईप, लाईक फॉर पीडब्ल्यूडी, ऑर्फन, ईडब्ल्यूएस, ओबीसी, ओपन, एससीएनटी, ते सगळं डिस्प्ले होतं. ते डिस्प्ले होणार आहे 7 जुलै 2025 ला. यावर आपण डिटेल व्हिडिओ बनवूच, काही अडचण नाही. सेकंड, ते डिस्प्ले झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सबमिशन कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 1 थ्रू द कॅन्डिडेट्स लॉग इन बाय कॅन्डिडेट. तर इथे विद्यार्थ्यांचा खूप जास्त डाऊट आहे की सर मी फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट केलेलं होतं तर मला कॉलेजला जावं लागेल का किंवा एफसी सेंटरला जाऊनच ऑप्शन फॉर्म भरावा लागणार का, तर नाही. तुम्ही तुमचं कॅन्डिडेट लॉग इन करून कुठून सुद्धा फॉर्म भरू शकता, आपल्या घरून, सायबर कॅफे, कुठून सुद्धा. आणि ते तुम्हाला फॉर्म भरायचं आहे 8 जुलै टू द 10 जुलै मध्ये. तर तुम्हाला हार्डली 2 ते 3 दिवस दिलेले आहेत. ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवायला सुरुवात करा. ऑलरेडी आपण त्यावर हाऊ टू मेक कॉलेज लिस्ट, हाऊ टू मेक ऑप्शन फॉर्म लिस्ट सगळ्या व्हिडिओज बनवलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही जे ऑप्शन फॉर्म फिल करणार त्याच्या बेसिसवर तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे हे होणार आहे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप राऊंड 1 ला. ते राहील 12 जुलै 2025 ला. आणि नंतर अलॉटमेंट झाल्यानंतर काय करायचं आहे ते मी व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगतो. बघा, फर्स्ट तर तुम्ही काय करू शकता, कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड द सीट ऍज पर द फर्स्ट प्रिफरन्स इन राऊंड 1 ऑटो फ्रीज, म्हणजे असे स्टुडंट ज्यांना पहिलं ऑप्शन मिळालेलं आहे त्यांचं कॉलेज ऑटो फ्रीज होऊन जाईल. आणि आता ऑटो फ्रीज झाल्यानंतर काय करावं लागणार, शाल ऍक्सेप्ट द सीट अँड पे द सीट ऍक्सेप्टन्स फीज थ्रू द ऑनलाईन मोड अँड सच अ कॅन्डिडेट शॅल नॉट बी एलिजिबल फॉर द सबसिक्वेंट राऊंड्स. म्हणजे अशा विद्यार्थ्यांना ऍक्सेप्टन्स फीज पे करायची जे की 1000 रुपये आहे, आणि असे विद्यार्थी पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल राहणार नाही. त्यांना डायरेक्टली कॉलेजला रिपोर्ट करून आपलं ऍडमिशन करावं लागेल, नाही केलं तर बाहेर होऊन जाईल राऊंडच्या. सेकंड काय, candidates who have been allotted seat other than first preference and if satisfied with the allotted and wish to freeze their allotment shall accept the seat through their login and shall pay the seat acceptance fees through online mode. अशी विद्यार्थी ज्यांना पहिलं ऑप्शन सोडून दुसरं कॉलेज मिळालेलं आहे पण ते सॅटिस्फाईड आहे की चला मला 3rd नंबरचं कॉलेज मिळालं जीपीपी इलेक्ट्रॉनिक्स आणि मी
सॅटिस्फाईड आहे, तर असे विद्यार्थी सेल्फ फ्रीज करू शकतात आणि सीट ऍक्सेप्टन्स फीस पे करणार आणि ते सुद्धा विद्यार्थी पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल राहणार नाही. थर्ड काय राहणार, कॅन्डिडेट्स हु हॅव बीन अलॉटेड द सीट्स अदर दॅन फर्स्ट प्रिपरेशन अँड वॉन्ट टू एक्सेप्ट इट subject to apply for betterment in the subsequent rounds must accept the allotted seats in round 1 with a not freeze option form and shall pay the seat acceptance fees through the online mode. अशी विद्यार्थी ज्यांना अदर दॅन फर्स्ट ऑप्शन मिळालेलं आहे पण त्यांना पुढचे राऊंड्स खेळायचे, तर त्यांनी कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायला पाहिजे, नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट आणि सीट ऍक्सेप्टन्स फीस पे करायला पाहिजे आणि असे विद्यार्थी पुढचे राऊंड्स खेळू शकणार. आलं लक्षात? आता तुमचं इथे डाऊट असेल की सर मी काय करायला पाहिजे. बघा, पहिलं ऑप्शन मिळालं तर काही ऑप्शनच नाहीये, तुमचं कॉलेज ऑटो फ्रीज होऊन जाईल. पण पहिल्या ऑप्शन सोडून जर कोणतं पण ऑप्शन मिळत असेल तर मी तर म्हणेल की सेल्फ फ्रीज वगैरे करू नका, बेटरमेंटसाठी जा, पुढचे राऊंड्स खेळून बघा, काय सांगते ते तुम्हाला अजून चांगलं कॉलेज किंवा ब्रँच मिळू शकते. आणि ही सगळी प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला टाइम कोणता दिलेला आहे किंवा डेट्स कोणते आहेत, 13 जुलै टू द 15 जुलै यामध्ये तुम्हाला ही सगळी प्रोसेस करायची आहे. त्यानंतर रिपोर्टिंग टू द अलॉटेड institute and confirmation of admission by submitting the required documents and payment of fees after cap round 1. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी सेल्फ फ्रीज केलेलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज ऑटो फ्रीज झालेलं आहे त्यांना अलॉटेड इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करायचं आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट सोबत आणि फीस पे करायची आहे. आणि ते डेट्स कोणकोणते आहे, 13 जुलै टू द 15 जुलै यामध्येच तुम्हाला कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे. आलं लक्षात? आता कॅप राऊंड 2 आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. बघा, कॅप राऊंड 1 मध्ये ज्या व्हॅकंट सीट्स राहिलेल्या आहेत त्या डिस्प्ले होईल 16 जुलै 2025 ला. त्यानंतर अगेन तुम्हाला ऑनलाईन सबमिशन कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म आहे, त्यासाठी 17 जुलै टू द 19 जुलैचा टाइम देण्यात येणार आहे. आणि जे तुम्ही कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला कॉलेज अलॉट होईल ते डिस्प्ले होणार आहे 21 जुलै टू द 2025 ला. आणि पुन्हा मग कॅप राऊंड 2 मध्ये कोणकोणत्या स्टेप्स आहेत ते मी व्यवस्थित एक्सप्लेन करतो. तर पॉईंट नंबर ए सोडून द्या, काही अडचण नाही. कॅप बी पॉईंट नंबर वाचा तुम्ही. Candidates who have been allotted the seat as per their first 3 preference in round 2 auto freeze. म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 2 मध्ये पहिल्या 3 ऑप्शन पैकी कोणतेही कॉलेज मिळालं असेल किंवा ब्रँच मिळाली असेल तर ती ऑटो फ्रीज होऊन जाईल आणि अशा विद्यार्थ्यांना सीट ऍक्सेप्टन्स फीस पे करावं लागेल ऑनलाईन मोड थ्रू आणि ते पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल राहणार नाही. आलं लक्षात? पॉईंट नंबर सी वाचा. Candidates who have been allotted the seat other than first 3 preference and if satisfied with that allotment wish to freeze their allotment and accept the seat through their login and pay the seat acceptance fees. म्हणजे अशी विद्यार्थी ज्यांना पहिले 3 ऑप्शन सोडून अजून कोणतं ऑप्शन मिळालेलं आहे पण ते सॅटिस्फाईड आहे, अशा विद्यार्थ्यांनी लॉग इन करायचं, ती सीट फ्रीज करायची आणि आपली सीट ऍक्सेप्टन्स फीस पे करायची. असे पण विद्यार्थी पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल राहणार नाही. पॉईंट नंबर डी वाचा. Candidates who have been allotted the seat other than first 3 preference and want to accept it subject to apply for betterment in the subsequent rounds must accept the seat राऊंड 2 विथ अ नॉट फ्रीज ऑप्शन अँड शाल पे द ऍक्सेप्टन्स फीज. म्हणजे असे विद्यार्थी ज्यांना पहिले 3 ऑप्शन सोडून कोणतं पण ऑप्शन मिळालेलं आहे पण त्यांना पुढचे राऊंड्स खेळायचे, तर अशा विद्यार्थ्यांनी नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि सीट ऍक्सेप्टन्स फीस पे करायची आणि असे विद्यार्थी पुढचे राऊंड्स खेळू शकणार. आणि ही सगळी प्रोसेस कधी करायची तुम्हाला, 22 जुलै टू द 24 जुलै फॉर कॅप राऊंड 2. आलं लक्षात? ज्या विद्यार्थ्यांनी सेल्फ फ्रीज किंवा ऑटो फ्रीज झाला असेल अशा विद्यार्थ्यांनी अलॉटेड इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करायचं, आपल्या रिक्वायर्ड डॉक्युमेंट सोबत फीस पे करायची आणि ते पण डेट्स काय 22 जून टू द 22 जुलै टू द 24 जुलै मध्ये. आलं लक्षात? त्यानंतर आहे कॅप राऊंड 3. कॅप राऊंड 3 मध्ये काय होईल, फर्स्टली डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट्स फॉर कॅप राऊंड 3. म्हणजे कॅप राऊंड 3 साठी किती वॅकंट सीट्स आहेत ते डिस्प्ले होईल 25 जुलैला. त्यानंतर अगेन तुम्ही ऑनलाईन सबमिशन कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म भरणार कॅप राऊंड 3 साठी 26 जुलै टू द 27 जुलै मध्ये. अँड देन डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 3 म्हणजे कॅप राऊंड 3 मध्ये कोणतं कॉलेज लागलं हे अलॉट होईल 29 जुलै 2025 ला. आता कॅप राऊंड 3 चे काय रूल्स आहे, पॉईंट नंबर ए सेमच आहे. पॉईंट नंबर बी वाचा. Candidates who have been allotted the seat as per their first 6 preference in a cap round 3 auto freeze. म्हणजे तुम्हाला फर्स्ट 6 प्रिफरन्स पैकी कोणतंही कॉलेज लागलं असेल किंवा ब्रँच लागली असेल तर ते ऑटो फ्रीज होऊन जाईल आणि त्या विद्यार्थ्यांना सीट ऍक्सेप्टन्स फीस भरावं लागेल आणि तो विद्यार्थी सबसिक्वेंट राऊंडसाठी एलिजिबल राहणार नाही. पॉईंट नंबर सी आहे. Candidates who have been allotted other than first 6 preference and if satisfied with that allotment wish to freeze their allotment shall accept the seat and pay the seat acceptance fees. म्हणजे असा विद्यार्थी ज्याला अदर दॅन 6 ऑप्शन मिळालेला आहे पण तो सॅटिस्फाईड आहे की चला मला 8 नंबरचं गव्हर्नमेंट अमरावती कॉलेज मिळालं, मी सॅटिस्फाईड आहे, तर तो विद्यार्थी सेल्फ फ्रीज करणार, सीट ऍक्सेप्टन्स फीस देणार आणि तो सुद्धा पुढच्या राऊंडसाठीच म्हणजे कॅप राऊंड 4 साठी एलिजिबल राहणार नाही.
त्यानंतर जो डी पॉईंट आहे तो वाचा. असा स्टुडंट ज्याला आउट ऑफ 6 ऑप्शन्स मिळालेले आहे पण तो सॅटिस्फाईड नाहीये, त्याला असं वाटतं की मी अजून कॅपराऊंड 4 प्ले करायला पाहिजे, असा विद्यार्थी नॉट फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करणार आणि सीट ऍक्सेप्टन्स फीज पे करणार ऑनलाईन मोड थ्रू. आणि ही सगळी प्रोसेस कधी करायची तुम्हाला 30 जुलै टू द 31 जुलै मध्ये करायची. आलं लक्षात. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑटो फ्रीज झालेला आहे कॅपराऊंड 3 मध्ये किंवा ज्या विद्यार्थ्यांनी सेल्फ फ्रीज केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना कॉलेजला रिपोर्ट करायचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आणि फीज सोबत. आणि त्या डेट सुद्धा 13 जुलै टू द 31 जुलै. समजलं. आता कॅपराऊंड 4 आणि लास्ट कॅपराऊंड आपण डिस्कस करूया. यामध्ये तुम्हाला वॅकंट सीट्स डिस्प्ले होईल कॅपराऊंड 4 साठी 1 ऑगस्ट 2025 ला. देन अगेन तुम्ही ऑनलाईन सबमिशन कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म करणार कॅपराऊंड 4 साठी 2 ऑगस्ट टू द 3 ऑगस्ट मध्ये. आणि डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅपराऊंड 4 5 ऑगस्टला होणार. आणि इथे तुम्हाला मग ते ऑटो फ्रीज वगैरे वाले भानगड नाहीये कारण लास्ट कॅपराऊंड आहे. तिथे काय होईल, ऑल द एलिजिबल कॅन्डिडेट पार्टिसिपेट इन कॅपराऊंड 4 allotted seat first time in Capricorn 4 and shall accept the seat and pay the seat acceptance fees through the online mode 6 ऑगस्ट टू द 8 ऑगस्ट मध्ये करावं लागेल. म्हणजे आता कॅपराऊंड 4 नंतर तो कोणता नाहीये, तर जे पण सीट मिळाली ते ऑटोमॅटिकली तुम्हाला घ्यावं लागणार, कॉलेजला जाऊन रिपोर्ट करावं लागणार. आता इथं विद्यार्थ्यांचा डाऊट असेल की सर मला कॅपराऊंड 3 मध्ये जी सीट मिळाली होती तीच कॅपराऊंड 4 मध्ये राहणार का. तर जर तुमचं त्याच्या वरचं कॉलेज लागणार तर ती सीट तर चाललीच आहे, पण इन केस जर तुम्हाला कोणती सीट अलॉटच नाही झाली तर ती सीट ऍज इट इज राहील. म्हणून तर आपण सीट ऍक्सेप्टन्स फीज भरत आहे ना. आलं लक्षात. तर तुम्हाला कॉलेजला रिपोर्ट करण्याचं कॅपराऊंड 4 साठी पण ज्या डेट्स दिलेल्या आहेत ते 6 ऑगस्ट टू द 8 ऑगस्ट. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण राऊंड खेळले मेजरली त्याची ऍडमिशन 8 ऑगस्ट पर्यंत होऊन जाईल. तर आता कॅपराऊंड 4 समजले असेल. तर इथे काही डाऊट्स आहेत ते मी ऍड्रेस करून घेतो. काही पॅरेंट्स आणि स्टुडंट्स एक म्हणणं असेल की सर फॉर एक्झाम्पल आम्ही ते म्हणजे कॉलेज लॉक केलं, नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट केलं आणि समजा आम्हाला पुढच्या राऊंड मध्ये त्याच्या वरचं कॉलेज लागलं तर आमचं जुनं कॉलेजचं काय होईल. तर ते निघून जाईल मित्रांनो, तुम्हाला जुनं कॉलेज ऍक्सेप्ट करता येणार नाही. आलं लक्षात. म्हणून तुम्ही जेव्हा पण पुढचे कॅपराऊंड खेळत आहे तर नेहमी आपल्याला जे कॉलेज मिळालेलं आहे त्याच्यावर जे कॉलेजेस किंवा ब्रँचेस टाकणार ते डेफिनेटली पहिल्या जे मिळालेलं कॉलेज त्याच्यापेक्षा बेस्टच असलं पाहिजे. नाही तर तुम्ही जाऊन भांडणार त्यांच्यासोबत, नाही आम्हाला तर ते जुनं कॉलेज मिळालं होतं तेच चांगलं आहे. ते असं होतं ना कधी कपडे घ्यायला गेलो आणि आपल्याला पहिलं जे शर्ट दाखवते तेच आवडते, मग आपण म्हणतो की नाही ते पहिलं जे दाखवलं होतं ते द्या, अरे ते तर ते दुसऱ्याने घेतलं. आलं लक्षात. तर म्हणून थोडंसं ऑप्शन फॉर्म भरताना किंवा पुढचे कॅपराऊंड प्ले करताना थोडे जागरूक राहा, अवेअर राहा आणि काही पण डाऊट्स असेल तर मला विचारत राहा. चालेल. तर आय होप कॅपराऊंड 4 समजलं असेल तुम्हाला. आता आपण इन्स्टिट्यूट राऊंड समजून घेऊ. तर ऍडमिशन फॉर इन्स्टिट्यूशन कोटा अँड व्हॅकंट सीट्स आफ्टर कॅप म्हणजे कॅप राऊंड नंतर ही प्रोसेस चालू होईल. तर तुम्हाला म्हणजे इन्स्टिट्यूट काय करणार, आपली जी वेबसाईट आहे ते डिस्प्ले करणार की आमच्याजवळ काय व्हॅकंट सीट्स वगैरे आहे तर ते डिस्प्ले करणार 6 ऑगस्ट और 5 ऑगस्टच्या दरम्यान करणार ते. देन इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन जे होणार आहे ते तुमची 9 ऑगस्ट टू द 12 ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे. अँड देन इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन फॉर व्हॅकंट सीट्स ते पण होणार आहे 13 ऑगस्ट टू 14 ऑगस्ट मध्ये. अँड देन लास्ट डेट ऑफ कॅन्सलेशन ऑफ सीट्स विल बी रिफंड. म्हणजे जर तुम्हाला लास्ट डेट आहे जर कॅन्सलेशन वगैरे करायचं असेल तर 12 ऑगस्टला होईल. आणि कट ऑफ ऍडमिशन ऑल टाइप्स म्हणजे सगळे जे ऍडमिशनचे कट ऑफ्स आहेत ते डिस्प्ले होणार 14 ऑगस्टला. तर आपण पहिल्या व्हिडिओजमध्ये पण डिस्प्ले केलेला आहे किंवा म्हटलेलं आहे की 15 ऑगस्टच्या अगोदर पूर्ण प्रोसेस करा. ही AICTEच्या गाईडलाईन्स आहे. तर इथपर्यंत शेड्यूल आलेलं आहे. आय होप तुम्हाला शेड्यूल व्यवस्थित समजलं असेल. काही डाऊट्स किंवा डिफिकल्टीज असेल तर विचारा. खूप सिंपल प्रोसेस आहे. स्टेप बाय स्टेप मी समजून सांगण्याचा प्रयत्न करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला पर्सनल गायडन्स किंवा मेंटरिंग हवं असेल तर तुम्ही नक्कीच गुगल फॉर्म फिल करून माझ्यासोबत कॉल म्हणा किंवा ऑप्शन फॉर्म एंड टू एंड सपोर्टसाठी पण रजिस्ट्रेशन करू शकता. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ऍडमिशन प्रोसेस अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ.